हॅलो गाईस, तर मी तुम्हाला आहे ना आज एवढी भारी सोयाबीन चिली बनवून दाखवत आहे ना, ते पण घरगुती बर का रेसिपी. हे पहा, एवढं सोयाबीन घेतलं मी आणि एका छोटा कोबू घेतला आणि 2च कांदे घेतले आणि शिमला मिरची आहे ती पण घेणार आहे मी. तर आहे ना हा कोबू आहे ना असा उभा काटून घ्यायचा. तर कोबू कापून झालेला आहे. आता मी कांदा कापते बर का. बाहेर खायला जर गेलं तर एवढं छटाक भर त्याचे 7 किंवा 8 पीस देतात आणि ते पण किती 50 रुपयाला. त्याच्यापेक्षा आपली घरगुती फ्रेश करून खायची. हे पहा, हे कांदे ना मी असे भारी कांदे घेतलेले आहे. भारी म्हणजे हे असा उभा कांदा काटायचा आणि एक शिमला मिरची घ्यायची. जास्त नाही घ्यायची शिमला मिरची, नाही तू म्हणतो डाळाचे आणायचे का, तसे एवढे नाही घ्यायचे. डाळाचे एका शिमला मिरची घ्यायची बर का. कांदा कापताना आहे ना हाताला लागल ना, असं लक्ष देऊन कांदा कापीत जा. नाही तर आपलं लक्ष राहायचं तिकडं इकडं बोट कापायचं. मग ते काय गाणं ते कचकच कांदा कापताना काय हाताला हे असं नको व्हायला हो परत. अरे काप ना बाबा. दोन कांदे कापू राहिले मी सकाळ पटापट पटापट. मला तर एवढी भूक लागली ना, काय सांगू तुम्हाला. पोटात कशी कावळे काव 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 करून राहिले. आणि चपाती खावा तर पोट दुखत, भाकर खावा तर हे लागत पावसा पाण्याची. आंब्याचा रस जास्त खाऊ पिऊ नका बरं का, त्याची डाळ वेगळ्या होत्या. आणि हा अजून एक सांग नाही तुम्हाला, तिकडे डांगरांनी इकडे तिकडे फिरू नका. त्या रीलच्या नादात नाही तर आपलाच फोटो लागायचा त्या याच्यात भिंतीला. खरं आहे ना. कारण आहे ना बरं का, काही अशा ना खूप म्हणजे खूप घटना घडून राहिल्या. इथं पडला, तिथून पडला, तिथून दरीतून कोसळलं. आणि एवढा काय ते झरणा पाहून असे जाते ते झरण्याकडे पाहून डोंगराकडे आणि असे रील घेते फोटो घेते. फोटोच्या नादात आपलाच फोटो लागायचा भिंतीला. त्याच्यामुळे आपल्याला कुठं जायचंच नाही भाऊ. या पावसामध्ये तर बिलकुल नाही. घरदार सोडून अजिबात कुठं जायचं नाही. आणि तुम्ही पण नका जाऊ इकडे तिकडे फिरायला. शिमला मिरची पण राहिली बाई मला कापायची, माझ्या लक्षातच नाही राहिलं बाई. ती शिमला मिरची ना अशी थोडीच टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि ते पण ना अशी उभी काटून घ्यायची. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना, नेक्स्ट रेसिपी तुम्ही परत सांगा की मी कोणती रेसिपी बनवू. मला सगळ्या भारी भारी रेसिपी येतात मला बनवता. कॉमेडी पण करते बरं का, तसं काही नाही. हे पहा, हे घेतलेलं आहे सोयाबीन, याचे पाणी ओतून राहिले. याला भिजू घालायचं. थंड पाणी घ्या किंवा गार पाणी घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाही. नाही तर मग याला परत गरम करायचं. हे तिथंच नाही ना पाणी, थंड पाणी याला गरम करून घ्यायचं. म्हणजे कसं आहे ना ते लवकर होतं. हा रेसिपी बनवायला लागले, लक्षात पण नाही घ्यायचं बटन चालू करायचं. डोकंच ठिकाणावर नाही बाय माझं. आता हे सोयाबीन ना असं फुललं फुग्यावानी एवढी भारी बनवते ना मी सोयाबीन चिली. जर तुम्हाला पण कधी खायची असली ना, मला तुमच्या घरी बोला, मी तुम्हाला बनवून देईन. तसं काही नाही बरं का. आणि 2-4 मिरच्या घ्यायच्या, हिरव्या मिरच्या 2-4 घ्यायच्या. आणि एक लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला घरी बनवायची आहे. थोडंच अद्रक घ्यायचं, फ्रेश बनवायचं. लसूण अद्रकची पेस्ट बिलकुल टाकायची नाही. त्याने काय म्हणतात ना ते होतो कॅन्सर पॅकिंगचं खाल्ल्यानंतर. त्याच्यामुळे मला पण भीती वाटते हो. या पहा मी घेतलेलं आहे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या. थोडंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, म्हणजे कसं ते घरक्यान घासला बसतो. थोडे असे नॉर्मल 2-3 जिरे घ्यायचे फक्त, जास्त नाही घ्यायचे. आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं. म्हणजे ग्राइंड म्हणजे असं फिरवायचं. हा करंट लागायची पण भीती वाटते बाबा. पकडून घ्या. झालं का नाही. हा झालं. हे पहा, हे असं ते कसं तडक्याला टाकायचं असतं. आता ह्याची सोयाबीन होतं का, हे पाय भिजलं बरं काय. सोयाबीन भिजलं म्हणजे फुललं ते. मला ते म्हणायचं. तू म्हणता भिजलं म्हणजे काय, पाऊस आला का वरून आभाळ. मला कसं आहे ना, मला बोलायला आवडतं, कॉमेडी आवडते, मला दोन्ही आवडतं. मला कढई घ्यायची, कढईत तेल टाकायचं. 2-3 किलो नाही हो, 1 किलो.
अजून नाही भिजलं बरं काय, थोडं अजून यायचे. तोपर्यंत काय करायचं, हे जी कापलेलं आहे ना साईडला ठेवायचं. साईडला ठेवलं ना मसाल्याच्या डबा समोर घ्यायचा. सोया चिली, टोमॅटो सॉस ते सगळं आणलेलं आहे मी, त्याचं पॅकेट आणलेलं आहे. चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, चिली सॉस आणि कुठला आहे रेड सॉस. हे जर सॉस जर टाकले ना असे भारी लागतात ना, खूप छान लागतात. अरे काय करतो लवकर होय ना बाबा, भूक लागली ना. लोक जेवून झोपले असते, आम्ही अजून इथंच. काम सुधरत नाही मला, मी तरी काय करू. मला हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का, तुम्ही पण किती वाजता जेवण करता. मी करते 10 साडे 10 वाजता. झोपते 11-12 वाजता. सकाळी उठते 5:30-6 ला. मी इथं घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर पावडर, ते पण पावशर. आणि कॉर्नफ्लॉवर पावडर याच्यामध्ये एका बाउल मध्ये टाकायचं. ब्लाऊज म्हणजे बाउल, पातेला. त्याच्यामध्ये टाकायचं बरं का नमक म्हणजे मीठ. एवढंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, मग ती वरून पण टाकता येतं. आणि मग याच्यामध्ये ना पाणी टाकायचं. पण टाकून ते हातानेच करायचं, काही नाही होत त्याला. ते आहे माझ्याकडे पण ते स्पून त्याचा, पण त्यांना नाही हे करत मी, कारण त्याच्या ना गाठ्या होत्यात, खूप गाठ्या होत्यात त्याच्या. तर मी एवढी भारी आणि एवढी झकास सोयाबीन चिली बनवणार आहे ना. तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा कशी बनवली. टेस्ट मी करणार आहे, तुम्ही नाही बरं का. तुम्ही पण बनवून खा सोयाबीन चिली तुमच्या घरी. बापरे बाप, म्हणून नाही एवढा कटाळा येऊ राहिला मला स्वयंपाकाचा, काय सांगू तुम्हाला. आज तर लय उशीर झाला भाऊ मला खरंच. हे पहा, जे सोयाबीन भिजू घातलेलं होतं का ते असं पूर्ण फुगलं पाहिजे. म्हणजे कसं, आणि याला ना चांगलं असं हे करून घ्यायचं, असं एकदम रगडून असं पिळून घ्यायचं याला. नंतर काही पाणी नाही ठेवायचं बरं त्याच्यामध्ये. पाय असं झालं पाहिजे. माझ्या तर ताकदच नाही राहिली, एवढी खाते पिते कुठं घालते काय माहिती. ताकद घरातच घालावं लागत. धुवून घास भांडे पुसपरची काम काय भो. रुपये महिना उचका महिना दिवस कमून जायना, कोणी कम पाहिना. असं झालं माझ्याबरोबर तर. अरे पिळणं बाबा तोंडाचे. हे पा कप घ्यायचा, कपामध्ये ना थोडा रेड कलर घ्यायचा. रेड कलर टाकायचा आणि टाकलं का त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. नंतर असं हलवून घ्यायचा आणि ते वरून द्यायचं टाकून असं, म्हणजे कसं कलर येतं त्याला. नंतर हे असं सगळं मिश्रण ना एकत्र करायचं. असं एकत्र करायचं सगळं मिश्रण. एकदम भारी असा कलर, छान कलर येतो. कलर आला का आपल्याला कलर येतो खायला. आपल्या घोबडाला कलर नाही बरं का, याला सोयाबीनला कलर म्हणतात, काय कलर म्हणतात. असं पूर्ण नाही का, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे जी कॉर्नफ्लॉवर टाकलं ना मी, असं तुटतच नव्हतं, एकदम असं पॅक बसलं दगडासारखं. काय सांगावं तुम्हाला, पाणी ओतलं त्याच्यामध्ये, किती करा त्याच्यामध्ये हात घालून वच मला तर ते नाही झालं. आता हे पहा, हे असं झालं पाहिजे पूर्ण. खायला ना कॉर्नफ्लॉवरने एवढं बेस्ट लागतं ना, विचारूच नका. मैदा नाही घ्यायचा, मैदा जर टाकलं तर सॉफ्ट होतं. गॅस फुल करायचा. तर हे पहा, कडक तेल झालेलं आहे कढईमध्ये. असं हळूहळू सोडायचं बरं का, उडण आपल्या थोबाडावर जाईल, थोबाड जाऊन पुरं ते भज्यावानी तळल्या जायचं. भजी कसे तळतो आपण तसे भज्यावानी. आपका इंतजार है, जल्दी खाने का है भाई, बनाओ रे जल्दी, बहुत भूख लगी यार. अरे बाबा हळूहळू रे दादा. काय खायला
आताच काय केलं चुकून ते खाल्लं पण तू आलं नाही काहीच नाही. होय गं. गेली आता म्हटलं द्या. जपून बघा तुम्हाला बद्दल किती काय सोयाबीन एकदम जपून करा घरी. हे पाय असं पोळं तर खायचं म्हणलं का. आणि तुम्हाला आता माहितीच आहे बाहेर जर गेलं तर किती सारे पैसे द्यावं लागते. 8 तास फीस देते बाई. एका ठिकाणी आहे मला एक ठिकाण माहिती पण मी नाव नाही घेत. 8 फीस देते तर तेच 50 रुपयाला येते ते. त्याच्यापेक्षा घरी सांगायचं आणि घरी पोळं करून खायचं ना. दोन बापरे बाप 2 पोळ आले. झालं का अशी काही कडे काय नाही बाई पत्ता झाली कडे त्याच्यामुळे एवढं पूर राहिलं मला. पाहिलं तुम्ही कसं फटाफट फटाफट आयटम बॉम्ब फुटल्यासारखं असं मला असं राव ना मला. हे पाय आताच मी एवढं तळून काढलं. कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे ना त्याच्यामध्ये मग पेस्ट टाकायचा. पेस्ट म्हणजे कांदा पूर्ण कांदा द्यायचा टाकून. कांदा आहे ना आपाप सुट्टा होऊन जातो. आपल्याला करावं नाही लागत सुट्टायला. थोडं हलवून घ्यायचा. हा कांदा हलवून घेतला ना नंतर नाही का हे टाकायचं लसूण अद्रकची पेस्ट जी बनवली ना आपण ती द्यायची टाकून कांद्यामध्ये. पुन्हा पेस्ट द्यायची टाकून पण हलवून घ्यायची ती पेस्ट. नंतर टाकायची शिमला मिरची. हे काय पूर्ण हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये टाकायचा पत्ता कोबी जो आपण काटून घेतला ना तो पत्ता कोबी द्यायचा टाकून त्याच्यामध्ये पूर्ण असं मिश्रण करायचं एकत्र. नंतर परत थोडासा नाही का नमक टाकायचं त्याच्यामध्ये अजून. आणि लाल मिरची पावडर आहे ना ती पण टाकायची म्हणजे कसं ते तिखट नाही आलं ना मग अजून तिखट होऊन जाते. मग सगळं असं हलवून घ्यायचं. पूर्ण हलवल्यानंतर हे सोयाबीन चिली आहे ना हे जी बनवलं ना आपण कणकर टाकून तर हे द्यायचं त्याच्यामध्ये टाकून. आता थोडा पण चालेल ते सांगत पण नाही सांगू राहिले तुम्हाला हळूहळू रेसिपी. बाई असं चिंता कुठं तर पडला बाई काय करायला गेलं का एक नाही तर एक मला कुठं तरी यार ठेवते मी माझ्या लक्षातच नाही राहत कधी कधी. माझ्याकडे टमाटर सॉस नाही ना तर छोटे छोटे पॅकेट आणलेले आहे मी. टमाटर सॉस आहे ना हे होतं माझ्याकडे पण एक्सपायर डेट झाल्यामुळं मी ते घेणार नाही. मला काय एवढ्या लवकर नाही येतो वरती. नंतर हे असं टमाटर सॉस आहे ना 2 जरी पॅकेट जरी असते ना छोटे छोटे ते टाकायचे काही प्रॉब्लेम नाही होत. मी आणले होते मला आणले नव्हते भाऊ मला भेटले होते कशावर पिझ्झावर भेटले होते बरं का. फुकाटची पाकड ते चूज करून राहिले मी. टमाटर सॉसची बाटली जर घेतली ना थोडं खाते परत टाकून द्यावं लागतं त्याच्यामुळे नाही विकत घेतली ती मोठी बॉटल. सगळं एकत्र करायचं. केल्यानंतर नाही ना थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे कशी सॉफ्ट होती ती. जास्त नाही द्यायचा पाण्याचा शिपका थोडा द्यायचा जास्त मारून द्या. नंतर परत ती अशी हलवून घ्यायची. आता हे जी घेतलं नाही ना सॉस तिने चिली सॉस रेड सॉस सोया सॉस हे थोडे थोडे हे सॉस ना असे थोडे हलवायचे. त्याच्यामध्ये टाकायचं
जास्त नाही टाकायचा चिली सॉस, पण माझ्याकडून थोडा एक्स्ट्रा पडला म्हणजे कसं चरचरीत लागल. कसं आहे काही काहींच्या घरी छोटाले मुलं असतात, ते मुलं खात नाही ना, त्याच्यामुळे बोलते मी. खोला ना पण भो काय व्हायचं रे बापरे, खोल नाही बापरे. तर परत टाकायचं चिली सॉस. आणि हा किती पण सॉस टाकलेले मी थोडे थोडे. म्हणजे याने कसा कलर येतो, एकदम ब्लॅक कलर येतो आणि एकदम मस्त लागते खायला, एकदम भारी आणि एकदम झकास. हे पहा कशी बनवली गाई, तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. काय त्याला अर्धा एक तास लागतो सोयाबीन चिली बनवायला, जास्त वेळ नाही लागत. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, कढई घेताना आहे ना थोडी जाड कढई घ्या बरं, नाही तर माझ्यासारखी कढई जर घेतली ना अशी पटकन पूर्ण तोंडावर उठतं ते. मला तर 4-5 ठिकाणी पोहायला पाहिजे. हे पहा काय भारी सोयाबीन चिली बनवली. तुम्ही म्हणता तीनदा तेच सांगतात, तर रेस्टॉरंट सारखी सोयाबीन चिली बनवलेली आहे. आणि तुम्ही नक्की सांगा मी कशी बनवली, आणि मी तुम्हाला खाऊन टेस्ट करून दाखवणार आहे बरं का. मी बनवली म्हणतात मला तर खुशी होणारच ना. पहा तुम्ही कशी बनवली सोयाबीन चिली. बापरे, खायला गेलं तर थोबाड पण थंड होऊन देऊ का नको, तर लागली मरणाची. वाव काय भारी बनवली. तर गाईज मी रेसिपी कशी बनवली तुम्ही पण घरी बनवून खा. नेक्स्ट रेसिपी परत मला तुम्ही एकदा कमेंट मध्ये सांगा कोणची बनवायची, मग मी तुम्हाला बनवून दाखवेन. चला तर बाय बाय.